आपण बघतोय आजचा तिसरा दिवस, तिसऱ्या दिवसातील पहिल्या फेरीतील तिसरी लढत आपण पाहतोय ती दोन संघादरम्यान. एक साईडला येतो वावशी, दुसऱ्या साईडला खानाव. नाणेफेकीचं कौल जिंकलंय ते खानाव संघाने आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. वावशी संघाचा 12वा प्रतिनिधी गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. गोलंदाज सूरज एनपी डाबा एंड कडून सज्ज होतोय. स्ट्राईक एंडला येतो फलंदाज. हा चेंडू मात्र सुरेख टाकलाय. बोल नाही वावशी संघाचा 12वा प्रतिनिधी. हा चेंडू जातोय मात्र पुन्हा एकदा निर्धाव. दोन चेंडूंचा खेळ संपलाय. 4 षटकांचा सामना आपण बघतोय. नक्की चांगली सुरुवात पाहायला मिळते ती खानाव या संघाकडून. गोलंदाजी मार्कवर एनपी डाबा एंड कडून पुन्हा एकदा सज्ज होते तो गोलंदाज सूरज. सूरजचा हा चेंडू मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर जातोय. पंचांचा नोचा चेंडूचा इशारा येतोय. अंकितजी तांबडे आणि आमचे मुख्य पंचांच्या भूमिकेत अविनाश पालंडे. बऱ्याचशा वर्षाचा अनुभव आहे दोघांना पण. एक जमाना होता अविनाश पालंडे यांचा, पण त्या जमान्यामध्ये मात्र कलापूरचा रिव्हरशिपचा बादशाह म्हणून ओळख होती अविनाश पालंडेंची. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय मात्र नो चेंडूचा आणि 1+5 धावांनी बढती होते ती मात्र 1+4 अशा 5 धावा मिळतात. 5 धाव्याच्या मदतीने धावफलकावरती धावा आल्या त्या 6 धावा. आपण जर विचार केला 2 चेंडू पहिले 5 धाव्यांच्या मदतीने धावफलकावरती धावा आल्या त्या बिनबाद 6. 2 चेंडू चांगले टाकले होते पहिले मात्र, पण त्यानंतर गोलंदाजाची लयलेंद बिघडली गेली. गोलंदाज बाद करण्यात येतोय तो मात्र गोलंदाज सूरज. असं वाटलं होतं. बसू ना. हा बोल भीमर. तेच काय वाटलं नाही. बघू थांब, तेच विचारतो पंचांना. विचारतो 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 पंच दोन्ही चेंडू भीमर आहेत का? धन्यवाद. नौका गोलंदाज येतोय मात्र या षटकातील 4 चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय तो रवी. रवी गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक एंडला येतो फलंदाज रमेश वाघमारे. हा चेंडू जातोय मात्र अवंतरच्या मदतीने धावफलकावरती धावा येतात त्या बिनबाद 7. चांगली सुरुवात आता पाहायला मिळते ती मात्र वावशी संघाची. चांगली गोलंदाजी केली होती. 2 चेंडू चांगले टाकले होते, पण त्यानंतर मात्र गोलंदाजाची लयलेन बिघडली गेली. 7 धावा धावफलकावरती आल्यात. अजूनही पॉवर प्लेच्या षटकामधील 4 चेंडू शिल्लक. 4 चेंडू शिल्लक आहेत. हा चेंडू जातोय हवेमध्ये. स्वतः गोलंदाज येतोय चेंडू खाली, पण हा चेंडू होता फ्री हिट. एकच धाव मिळणार. एका धावेच्या मदतीने धावा आल्यात त्या बिनबाद 8. जर हा फ्री हिट नसता दलवी तर नक्कीच मात्र फलंदाज पॅव्हलियनच्या मार्गाने परत आला असता, पण फलंदाज सुखरूपरित्या मात्र क्रीजवरती उभा येतो. नॉन स्ट्राईक एंडला येतो रमेश. हा चेंडू सुरेख फटका लागलाय. चेंडू जातोय मात्र लॉंग ऑफच्या रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. पंचांचा 4 धावेचा इशारा येतोय. असे जर क्षेत्ररक्षण केले तर नक्कीच आपल्याला घरची वाट पाहावी लागेल ती खानाव संघाला. ज्या खानाव संघाने पहिल्या दिवशी चांगला खेळ केला होता, पण आता मात्र थोडासा मात्र लयलेन बिघडते ती मात्र खानाव आदिवासी या संघाची. 12 धावा धावफलकावरती आल्यात. पुन्हा एकदा मात्र फलंदाज बाद होतोय तो शिवाच्या पारीचा होतोय अंत.
तोपर्यंत आपण देऊया डीजे मास्टरला संधी. चांगले चांगले सॉन्ग आपल्याकडून पाहायला मिळाले मात्र 2 दिवसामध्ये. एक बात 8 अशी नाजूक स्थिती 12 सॉरी 1 बाद 12 धाव पलकरती धावा आहेत त्या मात्र वावशी संघाच्या. जर आपल्याला जिंकायचं असेल तर चांगली पटकेबाजी करावी लागेल. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामधील अजूनही काही चेंडू शिल्लक येते. हा चेंडू मात्र जातोय हवेमध्ये. चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये. फलंदाज दुसरा बॅक टू पवेलियन परततोय तो वावशी संघाचा. आपण बघतोय पाटलांचा बैलगाडा जशी मात्र परवानगी मिळाली शर्तीला जशी परवानगी मिळाली तशी गेल्या वर्षी असं वाटलं होतं का म्हणून शर्यती कमी होतात, पण या वर्षी मात्र क्रिकेटचा पूर्णपणे क्रेज कमी करून टाकलाय तो बैलगाडा शर्तीने. पुन्हा एकदा मात्र क्रिकेटकडे बोलूया आपण. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावपलकरती धावा आल्या त्या 2 बाद 12. नाजूक मात्र परिस्थितीमध्ये सापडलाय तो वावशी संघ. आपण बघतोय पहिले 2 चेंडू मात्र निर्धाव गेले होते. त्यानंतर मात्र गोलंदाजाने थोडीशी खराब गोलंदाजी केली. 2 चेंडू मात्र बिमर स्वरूपात टाकले. त्यानंतर मात्र 2 फलंदाज बाद झाले वावशी संघाचे. कानाव संघ मात्र चांगला कमबॅक करून देतोय तो आपल्या संघाला. हा चेंडू मात्र सुरेख फटका लागवलाय. चेंडू जातोय लॉंग ऑफच्या रिजन मध्ये. चेंडू उचलणार फेकणार तत्पूर्वी मात्र एकच धाव पूर्ण होते. एका धावेच्या मदतीने धावपलकरती धावा येतात त्या 13 धावा धावपलकरती आल्यात. सुंदर असं भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय नमो चषकामध्ये. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. ते गोलंदाजी मार्कवर गोलंदाज बोंझर एंड कडून पुन्हा एकदा सज्ज होतो तो. हा चेंडू मात्र सुरेख फटका लागवलाय. चेंडू जातोय मात्र पॉइंटच्या रिजन मध्ये. एकच धाव मिळणार मात्र एका धावेच्या मदतीने धावा आहेत त्या 14 धावा. 8 चेंडूंचा खेळ संपलाय. 2 फलंदाज माघारी परतले ते मात्र वावशी संघाचे. 2 फलंदाज माघारी परतले. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतो प्रल्हाद वाघमारे. गोलंदाजी मार्कवर वाऱ्याचा मात्र वापर करावा लागणार, पण फलंदाज 3ऱ्या क्रमांकाचा माघारी परततोय तो वावशी संघाचा. खराब परिस्थितीमध्ये सापडतोय तो वावशी संघ. षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. तुषार सर नेहमीच आम्हाला सांगतात जिथे वारा तिथे मारा, पण वाऱ्यावरती काही षटकार येत नाही. तुषार सर आपण बघतोय धावा आहेत त्या 14 धावा. 3 फलंदाज बाद झालेत ते वावशी संघाचे. हा चेंडू शिवाचा सुरेख फटका लागवलाय. चेंडू जातोय मात्र गलीमध्ये. चेंडू उचलणार फेकणार तत्पूर्वी मात्र एकच धाव मिळते. एका धावेच्या मदतीने धावा आहेत त्या 15 धावा. आता जर विचार केला ना तर धावफलक चालू ठेवलंय ते मात्र वावशी संघाने. त्यांनी ओळखलंय आता षटकार चौकार मारण्यापेक्षा जिथे विकेट आपल्या माघारी परततात तिथे एकेरी दुहेरी धाव जरी आली तरी पुष्कळ होईल. पण हा चेंडू जातोय पुन्हा एकदा गलीमध्ये. क्षेत्ररक्षक तात पडतोय. चेंडू जातोय मात्र सीमा पार. 4 धावांसाठी आलेला हा खणखणीत दणदणीत चौकार. ओव्हर टू डीजे. काहीशे चेंडू शिल्लक आहेत. 19 धावा धावपलकरती आल्यात. आता मात्र चांगल्या परिस्थितीमध्ये येऊन टापलाय तो
वावशी संघ हा चेंडू जातोय मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये दणदणीत कणकणीत आलेला हा या षटकामधील दुसरा चौकार. धावा आल्यात त्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. 12 चेंडूंचा खेळ संपलाय. 23 धावा धावफलकावरती आल्या. 3 फलंदाज माघारी परतलेत. आता मात्र 2 षटक बाकी आहेत. या 2 षटकामध्ये 12 चेंडूमध्ये कमीत कमी 25 ते 30 धावा येणं गरजेचं ठरेल. कारण या मैदानावरती आपण जर विचार केला ना या मैदानाचा तुषार सर तर नक्कीच 50 धावा कमी पडतात या मैदानावरती. पण आता धावा आल्या त्या 23. अजूनही 2 षटक बाकी आहेत. 2 षटकामध्ये कितपत धावा येतात, कितपत धावा रोखल्या जातात ते बघणं तेवढंच गरजेचं ठरेल. पंचांचं काम मात्र चांगलं केलंय 2 दिवसामध्ये. आजचा 3रा पंच आहे. पंचांची पण आपण तारीख करू तेवढी कमीच आहे. अविनाश पालांडे, त्यानंतर अंकेश दादा तांबडे, सूरज पांडे आपण बघतोय. त्यांच्याबरोबर संजय सोलंकी का पुराणा चावल. प्रवीण दुगाडे नेहमी सांगतात संजय सोलंकी का पुराणा चावल, बाला सालुंके. आणि आपण बघतोय एक 36 विभागातून सचिन दादा दाभोलकर आपण बघतोय. चांगलं काम पंचांचं 2 दिवसामध्ये केलंय ते मात्र या 5 पंचांनी. आता मात्र 3रा गोलंदाज घेऊन येतोय वैयक्तिक कोट्यातील. पहिलं तर सांघिक कोट्यातील 3रं नाव आहे गोलंदाजाचं श्रावण. श्रावण गोलंदाजाचं नाव आहे. हा चेंडू मात्र आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू जातोय निर्धाव. निर्धाव चेंडूच्या सांगतेने धावफलक जागेवरती स्थिरावतोय. 13 चेंडूंचा खेळ संपलाय. 23 धावा धावफलकावरती आल्यात त्या मात्र वावशी संघाच्या. प्रथमतः फलंदाजी करत असताना पण चांगलं कमबॅक केलं होतं. पहिल्या षटकामध्ये 2 चेंडू निर्धाव टाकल्यानंतर मात्र त्यानंतर 2 चेंडू बिमर टाकले होते. पण त्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. येणारे 4 चेंडू चांगले टाकले. त्यानंतर येणारा शिवा या गोलंदाजाने जरी 2 चौकारांचा मार खाल्ला असला तरी मात्र धावा खर्ची केल्या त्या आपल्या संघासाठी. 6 चेंडूमध्ये 11 धावा, 2 फलंदाज बाद केले ते शिवा या गोलंदाजाने. हा चेंडू जातोय हवेमध्ये. चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. मात्र क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करत नाही. फलंदाज 4थ्या क्रमांकाचा बाद होतोय तो वावशी संघाचा. ओव्हर टू डीजे. फलंदाज माघारी परतलेत. आता मात्र आपण 3रं षटक बघतोय. जवळजवळ नरेश आपण जर विचार केला ना तर 14 चेंडूंचा खेळ संपलाय. 23 धावा धावफलकावरती आल्यात. अजूनही 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 10 चेंडूंवरती कमीत कमी 5 तरी फटके येणं गरजेचं ठरेल. 5 षटकार येणं जर आता विचार केला तर वेल कमी राहिलाय. चेंडू कमी राहिलेत. या 10 चेंडूमध्ये 30 धावा आल्या पाहिजेत. जर एकेरी दुहेरी धावेचा विचार करावा लागणार नाही आता मात्र वावशी संघाला. पण फलंदाज नौका येतोय तो स्ट्राईक एंडला. विजय. विजय फलंदाज स्ट्राईक एंडला सज्ज. मोंजर एंड कडून आपण बघतोय गोलंदाजी करतोय तो गोलंदाज श्रावण. श्रावण चांगली गोलंदाजी करतोय. 1 चेंडू निर्धाव टाकलाय. 2ऱ्या चेंडूवरती मात्र विकेट प्राप्त केलं. पण क्षेत्ररक्षण तेवढ्याच ताकदीचं पाहायला मिळतंय ते मात्र कानाव संघाकडून. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा चेंडू जातोय पंचांचा स्वेर चेंडूचा इशारा येतोय. अविनाशजी पालांडे आम्हाला सांगतात दोन्ही हात समांतर करून. हा चेंडू मात्र स्वेर आहे. अवांतर धाव मिळते. अवांतर धावेच्या मदतीने धावा आल्या त्या 24 धावा. 24 धावा धावफलकावरती आल्यात. षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागणार. विजय या फलंदाजाला नॉन स्ट्राईक लाईनला फलंदाज येतो सकाराम. हा चेंडू मात्र शिवा श्रावणचा चेंडू जातोय निर्धाव. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते ती मात्र या गोलंदाजांकडून. 2 षटक चांगले हाताळले. 2 षटकामध्ये धावा आल्या त्या 23. या षटकामध्ये 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 1 चेंडू अवंतर टाकला श्रावण या गोलंदाजाने. पण त्यानंतर 3 चेंडू मात्र चांगले टाकले ते श्रावण या गोलंदाज. हा चेंडू मात्र सुरेख फटका लगावलाय. चेंडू जातोय मिड विकेटच्या रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली. चेंडू उचलणार फेकणार तत्पूर्वी मात्र 2 धावा सुखरूपपणे पूर्ण होतात की नाही. पण पंचांनी मात्र सेफ लँडिंग केलंय. फलंदाज सुरक्षितरित्या क्रीज वरती मात्र पोहोचलाय. 2 धावा या धावफलकावरती आल्यात. 26 धावा धावफलकावरती आल्यात त्या मात्र. अद्याप आपण जर विचार केला तर 16 चेंडूंचा खेळ संपलाय. नरेशजी दलवी माझ्या समोर स्कोरर मला सांगतात 2 दिवस त्यांनी सुद्धा चांगली कामगिरी केली. त्यानंतर आमच्या समेत तुषारदादा धुमाल हे सुद्धा चांगली कामगिरी करतात. 4 दिवस आपल्याला दिसतील. उद्याचा शेवटचा दिवस आहे नमो चषकामधील. पण गोलंदाजी मात्र सुमार होते ती गोलंदाज श्रावण या गोलंदाजाची. श्रावण
गोलंदाजी मार्कवर चांगले गोलंदाज आपण बघतोय. 2 षटक सुद्धा चांगले हाताळले होते. तिसरं षटक मात्र चांगलं टाकलंय. फलंदाज पुन्हा एकदा मात्र सज्ज होतोय तो फलंदाज विजय वाघमारे. हा चेंडू मात्र सुरेख फटका लागवला. चेंडू जातोय मात्र कव्हर पॉइंट मध्ये. क्षेत्ररक्षक धावतोय चेंडूच्या मागे, तोपर्यंत मात्र चेंडू होतोय सीमापार. चौकार. ओव्हर टू डीजे. धन्यवाद डीजे. चेंडू तिसऱ्या षटकामधील मात्र शिल्लक असेल ते. हा चेंडू मात्र हवेमध्ये जातोय. क्षेत्र यष्टी रक्षक चेंडूच्या खाली येतोय मात्र फलंदाज 5व्या क्रमांकाचा बाद होतोय तो विजय. 3 षटकांचा खेळ संपतोय. अद्याप आपण जर विचार केला तर 10च्या सरासरीने 3 षटकामध्ये 30 धावा आल्यात. 5 फलंदाज बाद झालेत, 5 फलंदाज माघारी परतलेत. पण स्लॉगवरचं षटक आहे तुषार धुमाला यांच्या आपण भाषेत म्हटलं तर स्लॉगवरचं षटक आहे. हाणामारी करावी लागणार. तुषार आता नेहमीच सांगत असतात का या षटकामध्ये चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागते. पण ते चौकार षटकार येणार का चौकार षटकार रोखले जाणार, तो आपण बघूया या गोलंदाजांकडून फलंदाजांकडून. तोपर्यंत मात्र आपण देऊया डीजे मास्टरला संधी. सुरेख भव्य आणि दिव्य आयोजन आपण पाहायला मिळतंय. आपण जर विचार केला तर चांगली मेहनत घेतली आयोजकांनी या नमो चषकामध्ये. नौका गोलंदाज येतोय तो संदीप वाघमारे. मोंजर एंड कडून मात्र सज्ज होतोय तो संदीप. स्ट्राईक एंडला सज्ज येतो फलंदाज सकाराम. बराचसा वेळ मात्र नॉन स्ट्राईक एंडला उभा होता. हा चेंडू जातोय मात्र कव्हर पॉइंटच्या रिझन मध्ये. चेंडू उचलणार फेकणार मात्र थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं ते मात्र या खानाव संघाकडून. नौका फलंदाज आलाय. नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे तो भगवान. जर नरेश दलवी सर जर आपण विचार केला तर सकारामने या क्रीजचा बराचसा अंदाज घेतला असेल, कारण बराचसा काल नॉन स्ट्राईक एंडला उभा होता. त्याला आता माहिती आहे का चेंडू कुठपर्यंत पडतात, कुठे पडतात आणि कसा समाचार घेतला पाहिजे. पण तो समाचार त्या पद्धतीचा घेत नाही हा सकाराम, हा फलंदाज. चेंडू जातोय मात्र एका धावेनिशी. पंचांचा बॅट बाईचा इशारा येतोय. अंकितजी तांबडे आम्हाला सांगतात एका धावेच्या मदतीने धावा आहेत त्या 33 धावा धावपलकावरती आल्यात. शेवटच्या स्लॉगवरच्या षटकामधील 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. या 4 चेंडूमध्ये कमीत कमी 2 षटकार येणं गरजेचं ठरेल नरेश दलवी जर आपण विचार केला तर. 33 धावा धावपलकावरती आल्यात. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 2 बिमल टाकल्यानंतर असं वाटलं होतं का मात्र 55 ते 60 धावांपर्यंत जाऊ शकतं. हा चेंडू जातोय मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. फलंदाज बाद होतोय तो 6व्या क्रमांकाचा भगवान. ओव्हर टू डीजे. सहाव्या क्रमांकाचा फलंदाज बाद झालाय. रोहिदास नौका फलंदाज येतोय. षटकातील काहीशे चेंडू अजूनही शिल्लक असतील. 8व्या क्रमांकाचा फलंदाज रोहिदास. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न करतात फलंदाज, पण प्रयत्न सक्सेस होत नाहीत मात्र फलंदाजांचे. हा चेंडू जातो एका धावेनिशी. एका धावेच्या मदतीने धावा आल्यात त्या. अद्याप 22 चेंडूंचा खेळ संपला असेल माझ्या माहितीनुसार नरेशजी दलवी सर मला सांगतात. आणि धावा आल्यात त्या धावपलकावरती. 34 धावा धावपलकावरती आल्यात. सकाराम पुन्हा एकदा 2 चेंडूंचा खेळ करणार. हा चेंडू मात्र आडव्या बॅटने मारलाय. चेंडू जातोय मिडॉनच्या क्षेत्रामध्ये. चेंडू उचलणार फेकणार सुरेख पैकी पाहायला मिळाली, पण यष्टी रक्षकाची साथ मिळत नाही क्षेत्ररक्षकाला. या 2 धावा मिळतात. बराचसा मात्र या मैदानावरती
2 धावेच्या मदतीने धावा आल्या त्या 36. शेवटचा चेंडू शिल्लक येतो मात्र गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय तो संदीप. संदीप ने चांगली कामगिरी केली. फक्त आणि फक्त 5 चेंडूवरती 6 धावा खर्ची केल्यात. आपण नरेश जलवी काल बघितला असेल, सामना झाला होता तो मात्र सुप्रीमो ट्रॉफीला. हा चेंडू जातोय मात्र 2 धावा मिळणार. 2 धावेच्या मदतीने धावा आल्या त्या 4 षटकांचा खेळ संपलाय. 38 धावा विजयासाठी येणारे 24 चेंडू 39 धावा. 39 धावा 24 चेंडू मध्ये बनवायला लागतील का त्या धावा रोखल्या जाणार हे ऐकवण्यासाठी मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतो तुषारजी धुमाल सर यांना. येणारे आता 24 चेंडू आणि विजयासाठी लक्ष असेल. 39 धावांचा वावोशी विरोधात खानाव अशी बिग लढत मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. टीम खानाव संघानं पहिल्यांदा गोलंदाजी केली आणि थांबवलं. 40च्या आत नक्कीच थांबवलं मी तर म्हणेल. 38 धावांचा पाटला आता 39 धावसंख्येच्या लक्षणं करावं लागेल. 24 चेंडूमध्ये 39 धावांची गरज आहे. जबरदस्त आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. नेक्स्ट मॅच यानंतरचा होणारा सामना नारंगी संघाच्या संघनायकाला आणि झेनिट ठाकूरवाडी संघाच्या संघनायकाला आपण आमंत्रित करूया. या टॉस साठी आपलं स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. नाना शिवराम जाधव साहेबांचं हार्दिक असं स्वागत नमो चषकाच्या या सोहळ्यामध्ये. अतिथी देव भव, गेस्ट ऑफ गॉड असं म्हणतात, तर आपण अतिथीगणांचं स्वागत इथे मात्र करूया. शिवराम नानांचं स्वागत मात्र इथे केलं जात आहे. 24 चेंडूमध्ये 39 धावांची गरज आहे. सलामीची जोडी देखील मैदानामध्ये गेली आहे. खानाव विपक्ष वावोशी अशी मॅच मैदानामध्ये रंगतीये. सूरज आणि त्याच्या बरोबरीनं संदीप ही जोडी आता मैदानामध्ये आपण पाहतोय. 24 चेंडूमध्ये 39 धावांचं अंतर कापण्यासाठी ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळतीये. वावोशी संघाला आता या धावा वाचवायच्या टीम मीटिंग आपण बघतोय घेतली जाते आणि या टीम मीटिंगच्या माध्यमातून आता व्यूहरचना आखताना आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय प्रसादजी देशमुख साहेबांचं स्वागत या स्पर्धेमध्ये आपण करतोय. सुसाट वारा मागाशी सुटला होता, प्रसादजी देशमुख आले आणि वारा थांबलाय. झेनिट ठाकूरवाडी संघाचा संघनायक आणि त्याच्या बरोबरीनं नारंगी संघाचा संघनायकाला आपण आमंत्रित करतोय. या टॉस साठी नारंगी संघाचा इथे आलाय. झेनिट ठाकूरवाडी म्हणजे कुमारचा खेळ आपण पाहणार, त्याच्या बरोबरीनं अक्षयचा खेळ आपण पाहणार. डाव्या हाताचे 2 बॅटर आहेत त्यांच्याकडे, त्यांचा देखील खेळ पाहायला मिळेल. म्हणजे या परिसरातील ओपन ग्रामीण क्रिकेटमध्ये खेळणारी ही एक मात्र टीम माझ्या माहितीनुसार तरी झेनिट ठाकूरवाडी आहे ती आता आदिवासी बांधवांसमोर 2 हात करण्यासाठी सज्ज झालेली आहे. गोलंदाजाचं नाव अजय. वावोशी संघाचा हा पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज P1च्या षटकामध्ये वापरला जातोय आणि स्ट्राईक एंडवरती फलंदाज संदीप. वाईट चेंडूचा इशारा ऑफस्टंपच्या लाईन मध्ये बराच बाहेर या चेंडूला पकडला. आकाश सर अतिशय सुंदर समालोचन तुम्ही केलं आणि आता खऱ्या अर्थानं समालोचन क्षेत्रामध्ये तुमचं एक पाऊल पुढे आलंय. आज मात्र या व्यासपीठावरनं सातत्यानं तुमचं समालोचन ऐकायला मिळेल. नानांचं गणित थोडंसं वेगळं आहे. नानांनी आज
जवळजवळ 18 टीमला आमंत्रित केलंय आणि इथे मात्र चेंडू गेला आर पार सीमारेषेच्या बाहेर. उत्तुंग असा षटकार. 18 कशा 16 आदिवासी बांधवांच्या टीम आणि एक 40+ खालापूरची टीम, एक 40+ कर्जतची टीम, दुसरी ओपन कर्जतची टीम आणि त्याच्या बरोबरीनं ओपन कर्जत, म्हणजे टोटल 20. मला असं वाटलं 18 आहेत, कारण उद्या कदाचित या 2 टीम त्यातून खेळतील असं वाटलं होतं. पण नानांनी आज 20 टीमला आमंत्रित केलंय आणि आकाश पाटीलला देखील माझ्या बरोबरीत आमंत्रित केलंय. त्याबद्दल नानांचा मी आभारी आहोत. पहिल्या दिवशी 5 समालोचक होते, काल 2 आणि आज देखील 2. कुछ तुफानी करते. इथे मात्र षटकार आला आणि टोटल 7 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. आदरणीय दीपकजी जगताप साहेबांचं मी मनाच्या अंतकरणापासून कौतुक करेल. खालापूर शहर अध्यक्ष, सोशल मीडिया प्रमुख आहेत, ज्यांनी आम्हाला 500 रुपयाचं पारितोषिक इथे जाहीर केलं आणि कॅश देखील दिलं. त्याबद्दल त्यांचा आभार आहे. संतोष लोहार यांचं पारितोषिक पेंडिंग आहे. प्रसाद देशमुख आता थोड्या वेळाने खुश होतील अशी आपण अपेक्षा करूया. पण इथे खुश झालाय फलंदाज, ज्यांना पुन्हा एकदा आक्रमण केलं आणि या चेंडूला भिरकावून दिला सीमारेषा पार. फिर एक बार बिलेंगे रन 6. इट्स अ बिग हिट षटकार. ठोक डीजे. स्कोर कार्डवरती लागला. डाव्या हाताचा बॅटर सूरज आता स्ट्राईक एंडवरती आला आणि गोलंदाजी मार्कवरती अजयनं पकड मिळवायला मात्र सुरुवात केली आहे. अजयच्या या षटकामध्ये 2 मोठे फटके नक्कीच आलेत. एक निर्धाव देखील त्यानं फेकलाय, एक सिंगल देखील त्याने खर्च केली आहे. पण इथून या षटकामध्ये तो कमबॅक करेल का? मिड विकेट आणि त्यानंतर लॉंग ऑफ असा 2 क्षेत्ररक्षक आपण बघतोय सीमारेषेच्या बाहेर आहेत. बाकी सगळे 38 सर्कलमध्ये. एक्स्ट्रा कव्हर पॉइंट मिड ऑन, फर्स्ट स्लिप, सेकंड स्लिप, असे बरेचसे क्षेत्ररक्षक 38 सर्कलमध्ये पाहायला मिळाले. पण मिड विकेटच्या दिशेनं हा फटका खेळला जातोय. एक्स्ट्रा मिड विकेटच्या बाजूला या चेंडूला अडवताना सिंगल न स्कोर कार्डवरती बाद. 1 धाव स्कोर कार्डवरती नोंद होती आणि 15 धावा टोटल स्कोर कार्डवरती सांघिक कोट्यात पूर्ण होत आहेत. पाठलाग केला जातोय 24 चेंडूमध्ये 39 धावांचा. पण इथून आता येणारे 19 चेंडू आणि 24 धावांची गरज. आदरणीय सन्माननीय महाडिक साहेबांचं या व्यासपीठावरती आगमन झालंय. 36 विभागातील बुलंद तोप म्हणून ज्यांची ओळख, भरतजी महाडिक साहेबांचं आपण हार्दिक असं स्वागत करूया. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती बिनबाद 15 अशा धावा आपल्याला पाहायला मिळतात. झेनिथ ठाकूरवाडी संघाचा संघनायक, चला टॉस साठी तुम्ही या, नाहीतर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. ठाकूरवाडी संघाचा कर्णधार आलाय अक्षय आणि त्याच्याच बरोबरीने आपण आमंत्रित करतोय नारंगी संघाच्या संघानाला. दोन्ही आलेले आहेत.
भरतजी महाडिक साहेबांना विनंती करूया आपल्या शुभ हस्ते आपण साहेब नाणेफेकीचं कौल करावं. सन्माननीय भरतजी महाडिक आपल्याला विनंती आपण टॉस करावा. 36 विभागातील बुलंद तोप ज्यांच्या आवाजानं प्रत्येक तळागाळातील लोकांचे प्रश्न मात्र लिलया सुटतात अशा मान्यवरांच्या शुभ हस्ते मात्र टॉसचा प्रश्न सोडवला जाईल. फुलटॉस चेंडू आडव्या बॅटनं यावेळेस फाईन लेग मिड विकेटच्या जवळला चेंडू आरपार. बिग हिट 6 धावा षटकार. भरत महाडिक साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. एकीकडे पालीमध्ये गवळी प्रीमियर लीगचा सोहळा पार पडतोय पण भरत महाडिक साहेबांनी मात्र नमो चषकाला पहिल्यांदा प्राधान्य दिलंय. टॉस झालाय. छापा की काटा. आता काट्यानं काटा निघणार का छापानं काट्या निघणार. षटकारानंतरचा हा देखणा दर्जेदार चौकार. टॉस जिंकलाय नारंगी संघानं. नारंगी संघाचे कर्णधार थोडेसे जरा टेन्शन मध्ये होते पण आता टेन्शन फ्री आहेत. त्यांनी टॉस जिंकलाय. निर्णय ते लगेच सांगतील. फलंदाजी त्यांनी स्वीकारली. बघा झटपट निर्णय याला म्हणतात क्रिकेट. नाहीतर कालचे संघ जे आपण पाहिले कर्जतवरनं आले होते त्यांना थोडासा वेळ घ्यावा लागला कारण ते दूरवरनं प्रवास करून आले. त्यांचे प्लेयर खेळाडू मात्र थोडेसे लेट होत असताना त्यांना मात्र निर्णय मात्र पेंडिंग ठेवायला लागला होता. पण इथे आपले आदिवासी जे बांधव आहेत ना ते थोडे लेट आलेत पण थेट मैदानावरती आता चांगला खेळ करतायत. टोटल 26 धावा स्कोर कार्डवरती. आता 15 चेंडू आणि 13 धावांची गरज. क्या 13 क्या मेरा. सामन्यामध्ये आपण बघतोय सलामीच्या जोडीनं चांगली कामगिरी केली आहे. अजूनही प्रल्हाद सारखा एक अष्टपैलू खेळाडू त्यांच्या खेम्यामध्ये आहे. खेळ मात्र रंगतोय. वावोशी आणि खानाव या दोन संघाच्या माध्यमातून खानाव संघाकडे दिग्गज खेळाडूंचा भरणा आहे. त्यातील 2 धुरंधर एकीकडे सूरज आणि दुसरीकडे संदीप. एस समीकरण. गोलंदाज अरुणचा पहिला चेंडू फाईन लेग क्षेत्राच्या दिशेने मारायचा होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही. चेंडूच्या टप्प्यानुसार मेरिटनुसार आता खेळावा लागेल. निर्धाव चेंडूचा खेळ होतोय. 14 चेंडू 13 धावांची गरज. स्ट्राईक एंडवरती संदीप. यावेळेस सरळ बॅटनं त्यानं खेळणं पसंत केलं पण इथे बॅटची कडा घेतली आणि चेंडू गरंगतोय यष्टिरक्षकाच्या दिशेनं. चेंडूची उचलफेक होईल. ती कोणतीही धाव मात्र खर्च झाली नाही. 13 चेंडू 13 धावांची गरज. 13 मे 13. 13 मे 13 म्हणजे आता नरेश दळवी सरांनी नमो चषकाला अर्पण केलेला हा क्षण आहे आजच्या 3ऱ्या दिवसातील. इथे चेंडू जाईल सीमारेषेच्या अगदी बाहेर बाहेर बाहेर. 4 धावा मिळतील. या धावा कदाचित बाईकच्या आहेत बॅटच्या आहेत. बघा पंच सांगतात हुशार आहेत पंच. पंचांना पण कधी कधी चेक करावं लागतं आणि इथे त्यांनी माझा चेक बाउन्स केला. अर्थातच त्यांनी इशारा केला बॅटच्या साहाय्याने आलेल्या 4 धावा. ठोक डीजे. बघा आई माऊलीचं गीत तिथे लावलं गेलं आणि योगेश उघडे सांगतात नमो चषकाचा हा प्रवास आमचा जर सुखरूप झाला तर आम्ही कारले डोंगरावरती जाऊन कदाचित कोंबड्या बकऱ्याचा मान देणार नाही पण गोडवा निवेदन नक्की आई माऊलीला दाखवू. कोणत्याच देवाला बळी दिला जात नाही. देवाला देताना गोड नैवेद्य दाखवतात ही प्रथा आहे. पण काही अंधश्रद्धेमुळे आपण बळी देण्यासाठी बळी पडतो. पण तिथून देखील पुन्हा एकदा आपण वळतोय मॅचकडे. इथे चेंडूला उंच खेळलाय. लांब जाणार का. सिग्नल जाम केला कारण की इथे रेड सिग्नल पाहायला मिळाला. झेल टिपलाय. रेड कॅप घातलेले या क्षेत्ररक्षकानं आणि पहिल्या क्रमांकाचा बॅटर सूरज बॅक टू द डग आउट. फिर एक बार ठोक डीजे मेरे यार.
रत्नागिरी, नागपूर, मावळ ज्यानं गाजवलाय तो आदिवासी बांधवावरील एक व्यावसायिक खेळाडू आता स्ट्राईक गेटवरती, ज्यानं पहिल्याच चेंडूवरती सिंगल घेतली. कदाचित हे दोन्ही बंधू आहेत. ही भावांची जोडी आता मैदानावरती पाहायला मिळतीये. आदरणीय सनीजी यादव, आदरणीय या स्पर्धेचे मुख्य घटक, केंद्रबिंदू म्हणून आपण ज्यांच्याकडे बघतोय ते नरेशदादा पाटील या व्यासपीठावरती येत आहेत. त्यांचं आपण आजच्या या तिसऱ्या दिवसाच्या खेळामध्ये हार्दिक असं स्वागत करूया. माजी आरोग्य सभापती आणि या नमो चषकाचे दमदार असे आयोजक नरेशदादा पाटील यांचं स्वागत असेल या सोहळ्यामध्ये. आदिवासी बांधव आज या दिवसामध्ये खेळताना पाहायला मिळतात. सनीजी यादव यांच्या परिचित असलेली खाडाव संघ आता मैदानामध्ये पाठलाग करतोय 39 या धावसंख्येचा आणि स्कोर कार्डवरती धावा लागल्या त्या टोटल 31. या जोडीला कदाचित दृष्ट लागली आहे. सलामीची जोडी आता पॅव्हलियन मध्ये आली आहे. नेक्स्ट बॅटर 4थ्या क्रमांकावरती मैदानामध्ये जातोय दिलीप. गरज आहे 9 चेंडू मध्ये 8 धावांची. मागणी तसा पुरवठा. नरेशदादा पाटील साहेबांचं मी खरंच कौतुक करेल. तळागाळातील खेळाडूंसाठी एक चांगलं प्लॅटफॉर्म त्यांनी निवडलं आणि आज खास करून आदिवासी बांधवांचा दिवस म्हणून तिसरा दिवस जाहीर केला. आज सगळे आदिवासी बांधव त्यांचे ऋणी आहेत. चांगला चेंडू यावेळेस कट केल्या पॉइंटच्या दिशेला डीपमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूचा बाटला करतोय. चेंडूची उचल फेक करेल तोपर्यंत मिळते ती एक सिंगल. सिंगलच्या मदतीने टोटल 32 धावा पूर्ण झाल्यात. सनीजी यादव, त्याचबरोबर भरतजी माडिक, नांदे साहेब इथे बसलेत. त्याचबरोबर नरेशदादा पाटील आहेत. बरेचसे मान्यवर आहेत, ज्येष्ठ श्रेष्ठ आपण बघतोय भारतीय जनता पार्टीचे, ज्यांचं स्वागत आपण या क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून नमो चषकाच्या माध्यमातून पुन्हा एकदा करतोय. मागासची पाहिली ती गर्दी आणि आता उरलेत ते या मैदानाच्या अवतीभोवती दर्दी. सगळ्यांचं स्वागत. इथे उत्तुंग फटका प्रल्हादच्या बॅटमध्ये येतोय. आसमानी सफर करणारा हा सीमारेषा पार दूर 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 उतना पास स्कोर कार्ड के लगाया है छक्का, दिया धक्का. टोटल 38. 7 चेंडू आणि विजयासाठी 1 धावेची गरज. स्लोअर फुलटॉस चेंडू होता. धीम्या गतीनं हा फुलटॉस चेंडू पाहायला मिळाला. अडकलाय जाळ्यात. प्रल्हादचा हा खेळ इथे संपवला गेला. आता येणारे 6 चेंडू आणि 1 धावेची गरज. बघा आकाश सर, अजूनही मॅच संपलेली नाहीये. क्रिकेटच्या खेळामध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही, धावसंख्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत कोण हारलं कोण जिंकलंय सांगणं कठीण आहे. या कठीण प्रवासामध्ये आता जो स्वतःला सिद्ध करेल तोच खरा योद्धा ठरेल. पण हा योद्धा कोण हे आपण पाहूया. टॉस जिंकलाय नारंगी संघाने. निर्णय घेतलाय त्यांनी फलंदाजीचा आणि यानंतर आता करावं लागेल झेनिथ ठाकूरवाडी जी खोपोलीची टीम आहे ती करेल क्षेत्ररक्षण. ऐकूया एक सुमधुर संगीत. सर आपण 1-2 मिनिटं वेळ घेतो. जसं म्हटलं जातं ना का काम असं करा की नाव झालं पाहिजे आणि नाव असं करा का एक शब्दात काम झालं पाहिजे, असे आमचं व्यक्तिमत्व असलेले नरेशदादा पाटील साहेब आपण बघतो या मंचावरती मात्र उपस्थित आहेत. ओव्हर टू तुषार सर. निश्चितच तुमचं बोलणं पूर्ण करणारं असतंय. 100 दिवस काम करण्यापेक्षा 1 दिवस असं काम करा का 100 वर्ष तुमचं नाव राहिलं पाहिजे. याचं ज्वलंत उदाहरण राजा शिवछत्रपती आणि छत्रपती शिवरायांना आदर्श मानणारे आपले नरेशदादा पाटील या व्यासपीठावरती आहेत. आदरणीय किरणदादा ठाकरे आहेत, ज्यांनी मात्र या सगळ्या खेळाडूंना टी शर्ट स्पॉन्सर केलेत. कर्जत विधान सभा प्रमुख म्हणून ज्यांची नियुक्ती झालेली आहे ती किरणदादा ठाकरे आता या मॅचचा आनंद मात्र थेट प्रेक्षमानाच्या माध्यमातून घेतात. इथे मात्र 1 धावेची गरज आहे आणि 1 धाव इथे पूर्ण होतीये. सुदाम बाबू पवार साहेबांचं आपण या सोहळ्यामध्ये हार्दिक असं स्वागत करूया. त्यांचं स्वागत असेल या सोहळ्यामध्ये. ही मॅच जिंकली आहे टीम खानाव संघानं आणि या मॅचचा शिल्पकार, या मॅचचा हिरो, या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच आहे खानाव संघ.